मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मात्र आज मतदानाचा दिवस आहे आणि आपला हक्क बजावण्यासाठी ते परभणीमधील आपल्या मतदान केंद्रावर पोहोचले। ॲम्ब्युलन्समधूनच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील दाखल झालेत। शहागड या ठिकाणी त्यांचं मतदान आहे आणि त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलनामुळे आणि त्यातील उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही प्रसिद्ध झाले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आता स्वतः त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं पसंत केलं नाही आणि आता ते मतदान करतायत। मराठा बांधवांना त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन केलेलं आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जे राज्यभरामध्ये आंदोलन उभं केलेलं होतं त्याचा मोठा प्रभाव या लोकसभा निवडणुकीवर असणार आहे। सर्वच भागामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी राहत असले तरी त्याच्या बाजूलाच असलेल्या परभणी जिल्ह्यातील शहागड या ठिकाणी त्यांचं हे मतदान होतंय। परभणीच्या म्हणजे महादेव जानकर असपचे आणि विरुद्ध इथे संजय जाधव ठाकरे गटाचे उमेदवार अशी ही लढत या ठिकाणी होते आणि परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मनोज जरांगे पाटील मतदान करतायत। तरी थेट दृश्य आपण पाहतोय परभणीतल्या शहागड या ठिकाणची आणि तिथे मनोज जरांगे पाटील आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। आपण आजारी आहोत मात्र तरी सुद्धा आपण आपला मतदानाचा हक्क बजावणार असं इथे पोहोचण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। परभणीमध्ये महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गटाचे संजय जाधव अशी लढत होते। लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। मराठा आंदोलनामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वेधलं गेलं होतं। मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी अद्यापही सोडलेला नाही। सातत्यानं ते त्याचा पाठपुरावा देखील करतायत आणि त्यासाठी उपोषण देखील करतायत। मात्र उपोषणामुळे प्रकृती खालावल्यामुळे गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र असं असताना सुद्धा आपण आपला मतदानाचा हक्क बजावणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले। परभणीमध्ये सर्वाधिक मतदान आतापर्यंत झालेलं आहे। 9 वाजेपर्यंत इथे 9.72% मतदान झालेलं आहे। परभणीकरांनी या मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत। नुकतंच मनोज जरांगे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सातत्यानं केलेलं उपोषण त्याचबरोबर राज्यभराचा दौरा यामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे आणि गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। मात्र आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी अर्थातच मतदान करण्यासाठी ते रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातूनच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परभणीतील शहागडच्या मतदान केंद्रावर ते दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। परभणीमध्ये महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव असा सामना या ठिकाणी रंगतोय। आम्ही कुणाला विजयी करण्यासाठी नाही मात्र नक्कीच कुणाला तरी पाडू शकतो असं सूचक वक्तव्य देखील मनोज जरांगे यांनी केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे।